नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 26 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो, हा मान्सूनचा अंदाज आहे. मान्सून 2027 संपेपर्यंत म्हणजे एकंदर संपूर्ण सप्टेंबरपर्यंतचा आजपासून म्हणजे एकंदर सप्टेंबरपासून हा आज 26 ऑगस्ट जरी असेल तर आपला अंदाज हा आजच्या सप्टेंबरपासून तरी या सध्याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस राहणार आणि सप्टेंबर ऑक्टोबर एकंदर पुढील 12 महिन्यापर्यंत पाऊसमान कसा राहील आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर मुख्यत्व शेतकरी बंधूंनो, जे पाऊसमान कमी आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये, तसेच तेलंगणामध्ये सुद्धा काही पाऊस कमी, तसेच कर्नाटकमध्ये देखील पाऊस थोडासा कमी काही काही भागामध्ये. पण एकंदर असं सप्टेंबर महिन्यात त्याची सरासरी भरून काढणार का, तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सोलापूर जिल्हा किंवा बार्शीपासून दक्षिणेकडचा भाग आहे, बीड जिल्ह्यापासून उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच परभणी, तसेच परभणी, नांदेड, इकडे छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ या भागामध्ये मात्र सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, यापासून शेतकऱ्यांना पावसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये दिलासा मिळणार आहे आणि सप्टेंबरच्या 1-2 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल तो पूर्वेकडून, विदर्भाकडून. तर विदर्भाकडून पावसाला सुरुवात झालेली तो 5-6 एकंदरच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी तर विदर्भामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आणि नाशिक विभागामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आणि एकंदरच सप्टेंबर महिना हा चांगल्या पावसाचा राहील. ऑगस्ट आहे तो सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. ऑगस्टची तूट सप्टेंबर भरून काढण्याची शक्यता आहे. पण आता हा झाला मान्सूनचा अंदाज. एकंदरच ह्या वर्षीचा मान्सूनपर्यंत सप्टेंबर आणि मान्सून. तर आता याच्यानंतर अल निनो तीव्र होत आहे. शेतकरी दिवसेंदिवस अल निनो तीव्र होत आहे. त्याचा परिणाम हा दक्षिण पश्चिम मान्सून होण्याची शक्यता होईल. तर दक्षिण पश्चिम मान्सूनचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये देखील उमटतात. शेतकरी दक्षिण पश्चिम मान्सूनचा जो चांगला जोर असेल तर दक्षिण पश्चिम मान्सूनचा म्हणजे नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये पाऊस हा आपल्याला अवकाळी आपण त्याला म्हणतो, तो अवकाळी पाऊस आपल्याला पडत असतो. तो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तो पाऊस हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत, हिंगोली जिल्ह्यापर्यंत तो पाऊस पडत असतो. तो पाऊस यावर्षी पडणार का अवकाळी पाऊस, त्याप्रमाणे म्हणजे मागे 2 वर्षापूर्वी जसे पाऊस पडले 2 वर्षामध्ये म्हणजे 2024मध्ये 2025मध्ये ज्याप्रमाणे पाऊस पडले तसे पाऊस पडणार का यावर्षी, तर तशा पावसाची शक्यता खूप कमी. शेतकऱ्यांमधून कारण दक्षिण पश्चिम मान्सूनच कमजोर राहणार. तो म्हणजे ते तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये जो पाऊस पडला जातो तो मान्सूनच कमजोर राहणार आहे आणि त्या मान्सून कमजोर असल्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता नाही. म्हणजे अवकाळी नोव्हेंबरपासून जो पाऊस सुरू होतो तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्याला तो दिलासादायक पाऊस असतो. तो बऱ्याच भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तो पाऊस पडत असतो. पण तशा म्हणजे मोठ्या पावसाची तिथेसुद्धा शक्यता नाही आहे आणि एकंदरच अवकाळी पावसाचं जसं तर ज्या वर्षी जे असतं तर अवकाळी पाऊस देखील कमी राहील. तापमानामध्ये वाढ होईल. शेतकऱ्यांमधून म्हणजे अवकाळी पाऊस कमी आणि एकंदरच पुन्हा पाण्याची तूट, तापमानामध्ये वाढ अशी परिस्थिती यावर्षी होणार आहे. आणि इकडचा म्हणजेच हिवाळ्यामधील जे पाऊस असतो हरियाणा, दक्षिण राजस्थान, महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पावसाचा परिणाम होतो. शेतकऱ्यांमधून म्हणजे एकंदरच डिसेंबरमध्ये WD-मुळे येणारा पाऊस, WD आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि जानेवारीपर्यंत WD येणारा पाऊस देखील तो हा विदर्भामध्ये पडला जातो. तर विदर्भ तसेच नाशिक विभाग या विभागामध्ये थोडं जास्त त्याचं हे असतं, पडण्याचे त्याची प्रभाव थोडा जास्त असतो. तो सुद्धा यावर्षी थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदर शेतकऱ्यांमधून म्हणजेच हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल, या हिवाळ्यामध्ये देखील अवकाळी पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजेच मान्सून 2027मध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या ऑगस्ट महिन्यापर्यंतही अल निनोचा प्रभाव राहणार आहे आणि जून महिन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा 2027ला पाऊसमान कमी राहील. तसेच जुलैमध्ये देखील पाऊसमान कमी राहील आणि ऑगस्टमध्ये देखील पाऊसमान कमी राहील. मग तारणहार जो आहे तो म्हणजे 2027ला सप्टेंबर महिना. शेतकऱ्यांमधून सप्टेंबर महिना हा एकंदरच पीक परिस्थिती जर पाहिजे 2027ची पीक परिस्थिती देखील चांगली नसणार आहे. कारण पहिलेच पेरणीचा दिवस कालावधी आणि पीक जे पेरतो आपण त्या कालावधीमध्ये जून असेल, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊसमान अत्यंत कमी पाऊस राहणार, दुष्काळी परिस्थिती होणार. त्यामुळे पीक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता नाही त्यामध्ये. आणि एकंदरच फक्त जे पाणीसाठा जे आहे ते पाणीसाठाही होणार नाही. ऑगस्टपर्यंत कुठलाही पाणीसाठा होणार नाही. आणि एकंदरच आता ह्या 2026 म्हणजे आतापर्यंत जो पाऊस पडलेला आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी आहे. ह्याच्यामुळेही अत्यंत भीषण परिस्थिती, दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर या जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. आणि ह्याचाच परिणाम म्हणून परत पुन्हा 2027मध्ये देखील तो परिणाम
दिसून येणारा पाऊसमानामध्ये कमी होणार आणि त्यामुळे सुद्धा भीषण दुष्काळ. पण एकंदरच तारणहार हा जो आहे तो म्हणजे सप्टेंबर महिना 2027मध्ये अत्यंत पिकं तर गेली, पण पाण्याची पुढच्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी तर आवश्यक असताना ते पाण्यासाठी एक तारणहार म्हणून हा सप्टेंबर 2027चा सप्टेंबर महिना मात्र चांगला धो पावसाचा राहील. शेतकरी बंधूंनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा. 2027मध्ये धो पाऊस मात्र सप्टेंबरमध्ये पडेल महाराष्ट्रामध्ये, तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील पडेल. त्यानंतर मात्र अल्निनो म्हणजे अल्निनो संपणार आणि त्यानंतर पुन्हा न्यूट्रल कंडिशन राहणार. न्यूट्रल कंडिशनमधून पुन्हा लालिनाकडे आपण मार्गस्थ होऊ. पण एकंदरच शेतकरी बंधूंनो, सप्टेंबरमध्ये मात्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरपर्यंत 2027ला ऑगस्ट, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहील आणि सप्टेंबरमध्येच मात्र तारणहार आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला तो सोडवण्यास मदत करणार आहे तो सप्टेंबरच. आणि सप्टेंबर हेच गुरा जनावरांसाठी एक चांगला पाऊस राहील. म्हणजे एकंदरच आपल्याकडे आता पाणी साठवताना आहे, पण त्यासाठी पाऊस आवश्यक असतो. तो सप्टेंबर महिनाच दिला सदाईक राहील आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र चांगल्या पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो 2027मध्ये. आणि ह्या महिन्यामध्ये देखील सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळेच आपण एक तारणहार सप्टेंबरच राहील असा आपण अंदाज थंबनेलला देखील दिलेला आहे. हा अंदाज तुम्ही शेतकरी बंधूंनो सेव्ह देखील करू शकता, लक्षात देखील ठेवू शकता. तर आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी बंधूंनो तुम्ही जर सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका. आणि आपण शेतकरी बंधूंनो 24 डिसेंबर 2024 रोजीच आपण सांगितले होते की 2027ला दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार. तो आपला अंदाज बघा, आता जवळपास आजपर्यंत जे अंदाज होते की 27पर्यंतचे अंदाज कोणाचे नव्हते आले, फक्त मीच अंदाज दिलेला होता की इकडे थोडे लवकर. आता त्याच माझ्याच अंदाजाप्रमाणे शेतकरी बंधूंनो आता नॅशनल संस्थेचे देखील किंवा बाहेर म्हणजेच विदेशी ब्रिटनचे शास्त्रज्ञ असो किंवा अमेरिकेचे शास्त्रज्ञ यांचे शास्त्रज्ञांचे देखील असे अंदाज येऊ लागले आहेत की यावर्षी 2027ला तीव्र दुष्काळ पडणार आणि आपण देखील 2027ला तीव्र दुष्काळ पडण्याचे अंदाज हे आपण गेली 1.5-2 वर्षापूर्वी दिलेले आहेत. आणि तो अंदाज त्या 2027 येईपर्यंत म्हणजे एकंदरच 3 वर्ष अगोदरचा अंदाज होता शेतकरी म्हणून तो आपला अंदाज आता अचूक होण्याच्या मार्गावर आहे. शेवटी परिस्थिती या शेतकरी परिस्थितीला आपल्याला सामोरे जावंच लागणार शेतकरी बंधूंनो. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.